नमस्ते. मी सौ जयश्री बेलसरे गत 34 वर्ष ज्योतिष विश्वात कार्यरत आहे. 12 फेब्रुवारीला कुंभ राशीतून रवीचं भ्रमण सुरू झालं ते 14 मार्च 25 पर्यंत आहे. रवी सोबत इतरही ग्रह तुम्हाला ह्या महिन्यात काय सुचवितात ते पाहूया. त्यांच्याप्रमाणे वागल्यास तुमचा विजय आहे. मेष राशीला ग्रहमान सर्वात शुभ आहे. तिसरा मंगळ, दुसरा गुरु, 12वा शुक्र राहू, लाभात शनी बुध रवी अशा थाटात ग्रहमान सुरू आहे. वाईट काळ असेल तर चांगला होईल, चांगला असेल तर अधिक चांगला होईल. अधिकस्य अधिकम फलम असेच ग्रहमान सुचवित आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाणार आहात. वृषभ वृषभ राशीत गुरु, धनस्थानात उलाढाल्या मंगळ, लाभात शुक्र राहू, दशमात रवी बुध शनी असा खोऱ्याने पैसा ओढण्यास मदत करणारे ग्रहमान. लोभाला बळी पडू नका. नीतिमत्ता सांभाळा. भांडणाचे प्रसंग टाळा. राजकारणांच्या नादात भानगडी उद्भवू शकतात. गड्या जरा जपून टाक पाऊला. मिथुन राशीत मंगळ, व्ययात गुरु, दशमात शुक्र राहू, भाग्यात रवी शनी बुध. नुकतंच तांबडं फुटत पहाट व्हावी असं ग्रहमान. राशीतील मंगळ भांडू कधी शकेन ह्या पवित्रात. शुक्र राहूमुळे मिळकत नीट राहत नाहीये. गुरु खर्चही वाढवत आहे. मिळकत कशी वाढवावी हीच चिंता. जरा सबुरीने सर्व व्यवहार करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. कर्क राशीला 12वा मंगळ, खर्च खाऊन लष्करच्या भाकरी भाजाव्यास लावणारा. लाभातील गुरु पोशाखीपणा वाढवण्यासाठी खर्च वाढवेल. भाग्यातील शुक्र राहू वेडीवाकडी वळणे सुचवतील. अष्टमातील रवी बुध शनी सर्वच बंद असल्याने धाय मोकलून लढण्याचा मात्र शेवटचा महिना आहे. थोडा धीर धरा, सर्व काही नीट होणार आहे. सिंह लाभातील मंगळ कमाई बक्कळ दाखवतो. दशमातील गुरु काम येऊ द्या असं म्हणतोय. अष्टमातील शुक्र राहू 2 नंबरचा पैसा कुठे ठेवायचा याचा विचार करावयास लावणारा. सप्तमातील रवी बुध शनी सर्व गोष्टीतून छान वाट काढून देणारे. थोडं विपरीत घडत असलं तरी सर्व काही नीट होईल यावर विश्वास ठेवा. कन्या राशीतील केतू गत 1.5 वर्ष संन्यास योगात ठेवणारा. दशमातील मंगळ आता तरी काही काम होईल अशी आशा प्रफुल्लित करणारा. भाग्यातील गुरु देवदर्शनास जावे असा इशारा देणारा. सप्तमातील शुक्र राहू सर्वांशी संयमाने बघावयास लावणारा. षष्ठातील रवी बुध शनी नौका बुडू नये म्हणून अथक प्रयत्नात. जास्त ताण आहे, मान्य आहे, पण ग्रहस्थितीला शरण जाण्याशिवाय इलाज नाही. तूळ अष्टमातील गुरु जीव नकोसा करणारा. भाग्यातील मंगळ कुठेतरी बाजू सांभाळण्यास मदत करणारा. षष्ठातील शुक्र राहू नवीन उद्योगाच्या व्यवसायात शिरण्याची तयारीत असणारा. पंचमातील रवी शनी बुध काही करा पण गोष्टी कायदेशीर असावयास हव्यात असेच सांगणारे आहेत. इकडचं झाकावं तर तिकडचं उघडं पडतंय, तिकडचं झाकावं तर इकडचं उघडं पडतंय असं सांगणारं ग्रहमान. कुठेतरी जगताना मध्यबिंदू काढा. वृश्चिक स्वतःपासून आठवासणारा राशीस्वामी रोज मरणसन्न प्रश्न उत्पन्नित करणारा. सप्तम गुरु त्यावर मलमपट्टी करणारा. 12वे शुक्र राहू जगण्याच्या नवीन वाटा दाखविणारे. चतुर्थातील रवी बुध शनी खरंच गोष्टी सांभाळता येत नाहीत हे मान्य करावयास लावणारे. नशीब नावाची काही चीज असते याचा ठांग पत्ता गेले कित्येक महिने लागत नाहीये. देवीची उपासना करा, शक्ती वाढवा. जगदंब जगदंब. धनु नेहमीच जिंकण्याच्या पवित्र्यात उभे असणारे तुम्ही सर्व कटकटींवर मात करीत आहात. सप्तमात मंगळ व षष्ठात गुरु गुद्धागुद्धीने किंवा बुद्धीने जसे सुटतील त्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचे मागे आहात. चतुर्थातील शुक्र राहू कागदपत्रात फेराफेरीची शक्यता दर्शवितात. तृतीयातील रवी शनी बुध मात्र सर्व गोष्टीत कायदेशीरपणे करण्याचा सल्ला देतात. खादाड खाऊपणा कमी करा. सर्व ठिकाणी कंट्रोल कंट्रोल ठेवा. मकर राशी स्वामीचे द्वितीय स्थानातील रवी बुध शनी असे भ्रमण
आर्थिक फायदा देणारे. पैसे तयार होतील, गुंतवणूक लाभदायक ठरेल, उसने दिलेले पैसे येतील, एकूणच पैसे पैसे येत राहतील. तृतीयात शुक्र राहू विमान प्रवास घडेल. पंचमातील गुरु जीवनाला मार्गदर्शक ठरून नवीन गती मिळवून देईल. षष्ठातील मंगळ सर्व कटकटी दूर करेल. फेब्रुवारी महिन्याचे उत्तम ग्रहस्थिती तुम्हास हिरो बनवणार आहेत. कुंभ, गडाभर अक्कल हुडकत हुडकत फिरणाऱ्या कुंभ जातकाकडे यावेळेस बुधाच्या रूपात अक्कल चालत आली आहे. नीट वापर केल्यास रवीमुळे अधिकारही मिळेल. राशीच्या पंचमातील मंगळ कठीण निर्णय घेताना मदत करणारा. चतुर्थातील गुरु स्वत्व राखून ठेवण्यास मदत करणारा. धनस्थानातील शुक्र राहू डिजिटल मनी तयार करण्यात मदत करतील. अष्टमातील केतू वारसा हक्काने तुमचा वाटा मिळवून देतील. या महिन्यात जास्तीत जास्त ग्रह तुम्हाला मदत करणार आहेत. मीन, राशी स्वामीचे तृतीय भ्रमण जग प्रवासाची इच्छा निर्माण करणारे. त्यांना भर घालणारे राशीतील शुक्र राहू पैशाची व्यवस्थाही करतील. त्यामुळे बॅग भरो चल पडो. वेळातील शनी रवी बुध गुंतवणूक वाढवण्याच्या विचारात आहेत. खर्च वाढले तरी स्त्री शिल्लकही बाजूला ठेवतील. चतुर्थातील मंगळ जमीन स्थावर मध्ये प्रॉपर्टी करून देणारा. मोठी स्वप्न बघा, ती पूर्ण होईल. आपणास ग्रहमान सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ह्याच माझ्याकडून सदिच्छा. धन्यवाद.